चांगलं दिसतो आपण दोघं जण. गुड इव्हनिंग एव्हरीवन. नवऱ्याला घ्यायचे आहेत कपडे आणि मला खायची आहे पाणीपुरी. म्हणून आम्ही आज संध्याकाळी नवऱ्याचं ऑफिस लवकर झालं, म्हणजे ते लवकर घरी आले, म्हणून आम्ही चाललो आहे बाहेर. थोडंसं बाहेरही फिरणं होईल आणि माझी पाणीपुरी पण खाणं होणार. आणि इकडे बघा ग्रितिक कसं तयार होऊन मस्त बसलेला आहे आणि त्याच्या हातात ना सतत काही ना काही पाहिजे, तेव्हाच तो शांत बसतो, नाहीतर काही तो शांत बसत नाही. एक तर त्याचे बटणं दाबणं चालू असतात, नाहीतर मग त्याच्या हातात काहीतरी पाहिजे. तसं तो एकटा शांत कधीही बसणार नाही. तर आम्ही आता झालो आहे तयार आणि आम्ही चाललो आहे बाहेर. चला तर मग. आणि कुठे बाहेर जायचं असलं आणि गाडीवर जायचं असलं तर त्याला किती आनंद होते बघा. गाडी आली गाडी आली गाडी आली आली गाडी आली गाडी आली गाडी आली. चालले 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 चला 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 बेटा भेटतो. थंडी थंडी हवा आहे ना, थंडी थंडी हवा कशी, की थंडी थंडी हवा आहे ना. पुण्यामध्ये तर आजकाल कुठेही जा फिरायला तुम्हाला रस्त्यावर खड्डे आणि ट्रॅफिक हे मिळणारच. कधीही जा, दुपारी जा, सकाळी जा, संध्याकाळी जा, खड्डे तर आहेच आणि ट्रॅफिकही आपल्या पिच्छा सोडत नाही. इतकं ट्रॅफिक असते ना, त्या ट्रॅफिकमुळेच कधी कधी जावंसं नको वाटतं, पण जावं तर लागतंच बाहेर. आणि मग या ट्रॅफिकला कंटाळून आम्ही थोडा वेळ थांबलो. तिथे आम्हाला दिसलं एक छोटंसं पार्क आणि तिथेच बाजूला पाणीपुरी पण होती. मी पाणीपुरी खाल्ली आणि ग्रितिक या पार्कमध्ये मस्त खेळला. खूप छान पार्क होतं, छोटंसं होतं. गौतम बुद्ध विहार म्हणून हे एक पार्क होतं. तर तिथे ग्रितिक इतकं छान खेळला. तिथे त्या पोलला ना स्क्वेअर करून असं ती जाळी लावलेली होती. त्या जाळीचंच त्याला काय आवडलं काय माहिती, तो इतक्या वेळ पण त्या जाळीजवळच खेळला. ते तिथून सरकतच नव्हतं. त्याला म्हणत होते इकडे खेळ, किंवा तिथे गवत होतं, गवतावर खेळ, पण नाही, त्याला तिथेच खेळायचं होतं. त्याला तिथे काय आवडत होतं काय माहिती, पण तो तिथेच खेळला. आणि हे आहे पार्क. छोटंसं आहे पण खूप छान होतं. आणि बाहेर पाणीपुरीच्या वगैरे गाडी होत्या, म्हणून आम्ही तिथे पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग गेलो शॉपमध्ये. तर यांनी शॉपमध्ये इतका कंटाळा आणून सोडला ना, म्हणजे फक्त माझ्या नवऱ्यांनीच चॉईस केले कपडे आणि त्यांनीच घेतले. मी बघितलं पण नाही त्यांनी काय घेतलं. मी याला सांभाळतच होते आणि व्हिडिओ काढत होते, कारण की हा ऐकतच नव्हता. एकतर मग त्यांना ट्राय वगैरे करू देत नव्हता किंवा त्यांच्याजवळच जात होता, म्हणून मग मी याला इकडे घेऊन खेळवत होते. तर त्यांनी इतकी मस्ती केली ना, शेवटी तो दुकानवाला पण म्हणे तुम्ही बघा इकडे काय घ्यायचं आहे, मी याला सांभाळतो. तर त्यांनी काही वेळपर्यंत त्याला सांभाळलं आणि त्यांनी खूप छान खेळवलं पण त्याला. काय पाहिजे सांग, काय पाहिजे काय पाहिजे काय निघत नाही ते. पप्पाला पण काढून पप्पाला निघते का. एक देखा जाऊ नये बाबा, जाऊ नये तिकडे जाऊ. अजून अजून चालला तो वर. बस ये. काही वेळेसाठी तर मला असं वाटलं मी घरीच आहे, मी कुठे गेलीच नाही बाहेर, कारण की मी फक्त ग्रितिकला सांभाळत होती आणि माझा नवरा मस्त शॉपिंग करत होता. काय घेतलं काय नाही, कितीचं बिल झालं मला काही माहीत नव्हतं. मी फक्त ग्रितिकला सांभाळत होती तिथे, कारण की तिथे स्टेप्स होत्या, त्यामुळे तो इतका त्रास देत होता ना, खाली वर वर खाली करत होता. आणि हे सगळं बिलिंग वगैरे करून आम्ही आलो घरी. घरी आलं येत नाही की बघा त्याचं परत चालू झालं. त्यांनी चेअर आणली, चाबी घेतली आणि दारामध्ये तो चाबी लावत होता. म्हणजे त्याचं सतत कारनामे काही ना काही चालूच असतात. आणि घरी आल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला शॉपिंग दाखवली की काय काय घेतलं आहे. त्यांनी जे शर्ट घेतले, पॅन्ट घेतले आणि टी शर्ट्स पण घेतले, तर त्यांनी मला घालून दाखवले आणि आम्ही दोघांनी छान छान फोटो पण काढलेत. त्यांना असं वाटलं की मी तिथे बघू नाही शकली ना, म्हणून मग त्यांनी घरी आल्याला मला घालून दाखवलं आणि फोटोज पण काढले माझ्यासोबत. तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.